नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शकुंतला देवी पिंकीला विचारतात, मॅडम इथे सर्व काही ओके आहे ना? म्हणजे तुम्हाला कोणता त्रास वगैरे नाही ना? तसं जर असेल तर मला बिंदास सांगा. तर पिंकी म्हणते, हो मी सांगणार आहे आणि तुम्ही आहातच ना. तशी माणसं चांगली आहे तिथली, परंतु ती त्रास म्हणजे ती बेस्ट फ्रेंड मधुराणी. आता शकुंतला देवी पिंकीला विचारतात की तुम्ही मधुराणीबद्दल बोलत आहात का? तर पिंकी म्हणते की हो, ती ना लई घमेंडी बाई आहे. तर शकुंतला देवी म्हणतात, एकदम बरोबर ओळखलात तुम्ही. आता हे ऐकल्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना म्हणते, कमाल आहे तुमची शकुंतला देवी. अहो तुम्ही तिला तुमची बेस्ट फ्रेंड म्हणता ना, आणि मी तिच्याबद्दल एवढी बुराई करत आहे, तिला एवढं बोलत आहे आणि तुम्ही सगळं काही ऐकून घेतात, काहीच बोलत नाही. अहो तुमची बेस्ट फ्रेंड आहे ना ती. तर शकुंतला देवी म्हणतात, मॅडम अहो तुमच्यापासून काय लपवायचं? तर पिंकी म्हणते, काही लपवू नका, अगदी धडाधड बोला. आता शकुंतला देवी पिंकीला म्हणतात, अहो हे रत्नापारखी त्यांनी त्यांच्या पोटूशी पोरीला. तर पिंकी विचारते, कोण? तर शकुंतला देवी म्हणतात, अन्वी आमच्या पोराच्या गळ्यात मारला आहे की. अहो जबरदस्तीने लग्न लावून दिलं आहे. तेव्हापासून या रत्नापारखींवर रागच आहे आमचा. अहो या रत्नापारखींना चांगलीच अद्दल घडवायची आहे, म्हणून तर आम्ही मधुराणी. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, अहो ती मधुराणी कोणाचीच नाहीये, स्वतःची पण नाहीये. तुम्हाला समजलं असेलच ना? तर पिंकी म्हणते की हो हो समजलं आहे की, चांगलंच समजलं. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात की या घरात आमच्या मागे काय होत आहे हे समजण्यासाठीच आम्ही तिला जवळ केलं आहे. मैत्री वगैरे काही नाही, फक्त नुसता देखावा आहे. फक्त मैत्रीचा मी देखावा केला आहे, त्या पलीकडे काही नाही. त्या मधुराणीशी आणि माझी मैत्री असूच शकत नाही. आता पिंकी ही शकुंतला देवींना आठवण करत म्हणते, कॉफी घ्या ना, तुमची कॉफी गार होणार आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी कॉफी पिण्यासाठी घेतात. तर पिंकी ही मनाशीच म्हणते की याचा अर्थ शकुंतला देवी या मधुराणीचे पार्टनर असूच शकत नाही. मग आता या मधुराणीचे पार्टनर कोण असतील? आता पिंकी विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू बाहेर येतात तेव्हा पाहतात तर टेबलवर जेवणाची खरकटी ताटं तशीच असतात. आता मात्र रुक्मिणी काकू खूप चिडलेले असतात. ते मोठमोठ्याने रेश्माला आवाज देऊ लागतात. रेश्मा आल्यानंतर रुक्मिणी काकूंना विचारते, काकू काय झालं आहे? तर रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, रेश्मा हे काय आहे? हा पसारा तसाच आहे आणि हा पसारा आता कोण आवरणार आहे? मी आवरू का? तर रेश्मा म्हणते, नाही काकू, अहो मी सकाळपासून खूप कामं केली आहेत, कोणीही मला मदत केली नव्हती आणि आता मी खरंच खूप थकले आहे, माझे पायही दुखत आहेत. त्यात त्या पिंकीने माझ्याजवळ डबल जेवण करून घेतलं आहे आणि ते जेवण मी एकटीनेच बनवलं आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, हे बघ रेश्मा, तुम्ही या घरामध्ये लग्न करून येण्यापूर्वी मी एकटे सगळं काही सांभाळत होते. एवढंच नाही तर पेढीही सांभाळत होते, त्यामुळे मला अक्कल शिकवू नकोस. तर रेश्मा रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू प्रत्येकाची कामं करण्याची कॅपॅसिटी वेगळी असू शकतेच ना. काकू आजचा दिवस, फक्त आजचा दिवस तुम्ही राणी वहिनीला सांगा ना प्लीज. आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात, तिच्या हाताला दुखापत झाली आहे, एवढंही तुला माहित नाही का? अगं डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? तिला आराम करायला सांगितलं आहे, तुझ्या लक्षात आहे ना? आणि ती जेव्हा बरी असते तेव्हा सर्व कामं तीच करत असते आणि सकाळचा नाश्ता कोणी केला? तिनेच केला ना, आठवतंय ना तुला? तर हे ऐकल्यानंतर रेश्मा म्हणते, काकू राणी वहिनी शिवाय दुसरी सून तुम्हाला चांगली वाटतच नाही का हो? अगो तुम्हाला सिंधू आवडत नाही, मी आवडत नाही, नशीब ती कृष्णा लग्न होण्या अगोदरच निघून गेली, नाहीतर. तर आता हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकूंना रेश्माचा खूप राग येतो. रेश्मा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, तुम्हाला फक्त राणी वहिनीच आदर्श असून वाटत असते हो ना? तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, हो राणी आहेच गुणाची आणि सध्या काही नातं नसताना सुद्धा ती घरच्या प्रत्येकाची काळजी घेत आहे. आणि तुझं काय ग, तुला कामही जमत नाही ना नातंही टिकवता येत. आता हे सगळं काही पिंकीने ऐकलेलं असतं. तर रुक्मिणी काकू म्हणतात, हे बघ, तू या घरची सून होतीस तोपर्यंत मी तुझे सर्व नखरे सहन केले, परंतु आता तू या घरची सून नाहीस आणि या घरात जर राहायचं असेल तर शिस्तीतच राहायचं. रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून रेश्माला धक्काच बसतो. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, विनायका माझ्या रिषभला चांगली बायको का नाही दिलीस? आता हे ऐकल्यानंतर रेश्माला खूप वाईट वाटतं. रुक्मिणी काकू रेश्माजवळ रागाने पाहतात आणि तिथून निघून जातात. आता रेश्मा ही रुक्मिणी काकूंच्या बोलण्याचा विचार करू लागते. तिला खूप वाईट वाटत असतं. आता हे सगळं पिंकीने ऐकलेलं असतं आणि पिंकी मनाशीच म्हणते की रेश्मा अगदी बरोबर बोलत आहे. या रुक्मिणी ताईंना फक्त त्या मधु राणीचा जास्त पोळका असतो, तिचीच काळजी असते. आता पिंकीला सगळं काही आठवत असतं आणि पिंकी मनाशीच म्हणते की एक मिनिट, म्हणजे रुक्मिणी ताईच या मधु राणीचे पार्टनर तर नसतील ना? आता पिंकीच्या मनात संशय निर्माण होतो आणि पिंकी या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. तर दुसरीकडे रिषभने राघवला कॉल केलेला असतो आणि रिषभ राघवला म्हणतो की कुठल्याही प्रकारची माहिती सापडली नाही. तर राघव म्हणतो, रिषभ अरे तू माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहेस का? तर रिषभ म्हणतो की हो दादा, परंतु इथे त्यांना कोणीही ओळखत नाही. गोदा मावशी किंवा कृष्णा दोघांपैकी कोणालाही गडचिरोलीमध्ये कोणीही ओळखत नाही.
तर राघव विचारतो, रिषभ मी ज्याप्रमाणे सांगितलं होता त्याचप्रमाणे तू फॉलो केलंयस ना? तर रिषभ म्हणतो की हो दादा, तू जसं सांगितलं तसंच मी फॉलो घेतलं आहे, परंतु काही हाती सापडत नाही आणि तू जे लोकेशन सांगितलं होतं त्या लोकेशनवर मीही गेलो होतो, तिथेही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांना ओळखत नाही. आता राघव रिषभला म्हणतो, रिषभ तू काही करू नकोस, मी सांगेन तसंच करायचं, परंतु तुला जर काही वेगळं जाणवलं तर मला लगेच कॉल कर. रिषभ म्हणतो ठीक आहे दादा. आता राघव विचार करत म्हणतो की याचा अर्थ गोदा मावशी माझ्यासोबत खोटं बोलली. कृष्णा कुठे गेली असेल? कृष्णा गडचिरोलीला नाही तर मग कुठे गेली असेल? माझा संशय खरा तर असेल का? सिंधू आणि कृष्णा एकच आहेत का? राघव विचार करत म्हणतो, नाही, मला खरंच काही कळत नाही, परंतु एक गोष्ट कळत नाही, सिंधू तिच्याच घरात कृष्णाचं रूप घेऊन का राहत असेल आणि मग तिने सावीला कुठे ठेवलं असेल? कारण साविश बद्दल बोलताना मी तिला कधीच ऐकलं नाही ना, कधी तिला भेटायला जाताना पाहिलं. मला काहीच कळत नाही. राघवचं काही डोकंच चालत नसतं. राघव म्हणू लागतो, आता माझ्या डोकं चालतच नाहीये, परंतु आता मला हार मानून नाही चालणार. काही झालं तरी मला कृष्णाचा आणि सिंधूचा शोध घ्यावा लागणारच आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो की माझा विश्वास आहे सिंधू, तू स्वतःहून मला कधीही दूर करणार नाही. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झाला असणार आणि म्हणूनच तू माझ्यापासून दूर निघून गेलीयस. आता हे सगळं काही पिंकी ऐकत असते. राघव म्हणतो, परंतु सिंधू एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझाच आहे. मी तुला वचन देतो की लवकरात लवकर मी तुला स्वतःच्या घरी घेऊन येणार आहे आणि अगदी मान सन्मानाने घेऊन येणार आहे. आता राघवचं सिंधूवरील प्रेम ऐकल्यानंतर पिंकीला खूप आनंद झालेला असतो आणि पिंकीने सगळं काही ऐकलेलं असतं. आता पिंकी मनाशीच म्हणते की ज्याप्रमाणे तुमच्या सिंधूवर प्रेम आहे तसंच माझ्या धनींचा पण माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी माझ्या धनींना खूप मिस करत आहे. पिंकी युवराजला खूप मिस करत असते. तर दुसरीकडे रुक्मिणी काकूंची खूप चिडचिड होत असते. रुक्मिणी काकू म्हणतात, घरच्यांचा त्रास कमी होता म्हणून पिंकी आली आहे का? विनायका माझी किती परीक्षा पाहणार आहेस? तर रुक्मिणी काकूंना ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब, शकुंतला देवी म्हणत होत्या त्याप्रमाणे पिंकीची पक्षात खरंच वट आहे का? रुक्मिणी काकू म्हणतात, हो खरं तर आहे, कारण पक्षश्रेष्ठी सुद्धा तिच्या कामावर खूप खुश आहेत आणि तिच्या शब्दाला किती मान आहे हे तुम्ही पाहिलत ना. आता ऋतुजा मात्र शांतच होते. रुक्मिणी काकू म्हणतात, काल पक्षाची माणसं तिला भेटण्यासाठी आपल्या घरी आली होती आणि त्यात एक खूप मोठे बिल्डर, मुंबईचे बिल्डर होते. ऋतुजा म्हणते, म्हणजे ते मुंबईतील जयवंत बिल्डर? हो तेच होते ना. रुक्मिणी काकू म्हणतात की हो, जयवंत बिल्डरच होते आणि ते जयवंत बिल्डर कधीही स्वतःहून कोणाला भेटण्यासाठी कोणाकडे जात नाहीत, परंतु पिंकीला भेटण्यासाठी ते आपल्या घरी आलेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ना की पिंकीच्या शब्दाला किती मान आहे. तर हे ऐकल्यानंतर रेश्मा म्हणते, परंतु मी काय म्हणते, खरंच ती पिंकी राघव भाऊजीसोबत लग्न करणार आहे का? आता हे सगळं काही मधूने ऐकलेलं असतं. मधू मोठ्यानेच म्हणते, रेश्मा असं काही होणार नाही, कळालं का? तर ऋतुजा वहिनी म्हणतात, हो कळालं, परंतु तिची पावर तू बघितलीस ना, तुला माहित आहे का वरून ऑर्डर येत आहेत की राघव भाऊजींना तिचा पर्सनल बॉडीगार्ड बनविण्यासाठी. तर हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, ऋतुजा राणी तुम्ही काळजी करू नका, रत्नपारखींच्या घराला धक्का लागेल किंवा त्यांच्या नावाला धक्का बसेल असं मी काही होऊ देणार नाही. ऋतुजा म्हणते, परंतु वहिनी साहेब. रुक्मिणी काकू म्हणतात की हो, मी असं काही होऊ देणार नाही. आता मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही कुठल्याही ऐऱ्या मुलीला या घरची सून म्हणून घेणार नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, मी फक्त हे सगळं काही हँडल कसं करावं याच गोष्टीचा विचार करत आहे. तर मधू म्हणते की त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. आता हे ऐकल्यानंतर ऋतुजा ही मधूवर हसू लागते आणि मधूला म्हणते, तुझ्याकडे आणि प्लॅन? अगं राणी, त्या पिंकीने तुला चांगलाच धडा शिकवला आहे, तू विसरली आहेस का? तरी सुद्धा तुला त्या पिंकी सोबत पंगा घ्यायचाच आहे का? तर मधू ही ऋतुजा वहिनीने म्हणते, तुमच्यासोबत काही वेगळं केलं आहे का? आता हे ऐकल्यानंतर ऋतुजा वहिनी शांतच होतात. तर मधू म्हणू लागते की रत्नपारखींच्या नावाला धक्का लागू नये याची काळजी मलाही आहे आणि त्यासाठी मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे आणि म्हणूनच मी एक प्लॅन बनवला आहे. आता रेश्मा ही मधूला विचारते, बोला तुमचा काय प्लॅन आहे? तर त्यानंतर मधू ही आपला प्लॅन सर्वांना सांगत असते आणि मधूचा प्लॅन सर्वांना आवडलेला असतो. आता मधूच्या प्लॅन मध्ये रुक्मिणी काकू, ऋतुजा, रेश्मा सर्वजण सामील होण्यासाठी तयार झालेले असतात आणि त्यामुळे मधू खूप खुश असते आणि मधू म्हणू लागते की आता हा प्लॅन आपल्याला वर्क करावाच लागणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आपले कपडे शोधत असतो, परंतु कपाटामध्ये त्याला कुठलेही कपडे सापडत नसतात. राघवच्या कपड्यांच्या ठिकाणी दुसरेच कपडे असतात. त्यामुळे राघवला आश्चर्यच वाटतं आणि तो काकूला आवाज देऊ लागतो, परंतु काकू काही येत नाही म्हणून राघवा बाहेर जात असतो. तेवढ्यात समोर पिंकी येते आणि पिंकी म्हणते, काय झालं आहे? तर राघव म्हणतो, तुम्ही आणि माझ्या रूम मध्ये? तर पिंकी म्हणते, हो ना, तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात तर मला वाटलं की तुम्ही पडलात वगैरे, तुम्हाला लागलं असेल, काही खुपलं असेल तर मलाच पाहावं लागणार ना. अहो आपलं आता लग्न होणार आहे. तर राघव म्हणतो, तुम्ही काय करत आहात इथे आणि तुम्हाला सांगून काही उपयोग आहे का? तर
पिंकी म्हणते, पिंकी मी पिंकी आहे, पिंकी के पास हर प्रॉब्लेम का सोल्युशन रहता है, तुम्ही बोला ना. राघव म्हणतो, परंतु याचा सोल्युशन तुमच्याजवळ नाहीये, कारण माझ्या कपाटात माझे कपडे नाहीत आणि हे वेगळेच कपडे आहेत. पिंकी म्हणते, हो का, थांबा मी पाहते. असं म्हणत पिंकी त्यातील एक शर्ट घेते आणि राघवला म्हणते, हे आहेत की. राघव म्हणतो, परंतु हे माझे कपडे नाहीत. पिंकी म्हणते, हे तर तुम्हाला खूप छान दिसत आहे. आणि पिंकी स्वतःच्या हाताने राघवला शर्ट घालते आणि राघवला म्हणते, अगदी हँडसम दिसत आहात. मला एक सांगा, तुम्ही ते लाईट कलरची शर्ट का घालत आहात? अहो, हे शर्ट घातल्यानंतर तुम्ही तर एकदम भारी दिसत आहात. आता तर तुम्ही पिंकी धोंडे पाटील नाही, फक्त पिंकीचे होणारे हजबंड आहात ना, मग कसं रुबाबदार राहायला हवं. मग आता पेरदार मिशी असं अगदी रुबाबदार राहायचं. राघव म्हणतो, परंतु मी यामध्ये कम्फर्टेबल नाही. पिंकी म्हणते, आता होणार. अहो, टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे पुढे जात आहे त्याप्रमाणे आपल्यालाही जावं लागणार आहे. अहो बघा ना, अगोदर आपण मोठमोठ्या फोनवर बोलत होतो, परंतु आता तर आपण मोबाईलवर बोलत आहोत. काळानुसार माणसाने बदलायला हवं. आणि आता हे शर्ट घालून तुमचं दिल अगदी गार्डन होईल बघा. कसं आहे ना, आधी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफ मध्ये ही पिंकी नव्हती, परंतु आता तुम्ही या पिंकीचे हजबंड होणार आहात. म्हटल्यावर तुम्ही कसं राहायला हवं? राघव म्हणतो, प्लीज तुम्ही प्रत्येक वेळी लग्नाचा विषय नका काढू. पिंकी म्हणते, का? राघव म्हणतो, प्लीज आपलं लग्न होणार नाही एवढं लक्षात ठेवा. तर पिंकी म्हणते, 5 दिवसात सगळं काही चित्र समोर येणार आहे. नाहीतर तुम्हाला अट तर माहीतच आहे ना. राघव म्हणतो, आठवण करून द्यायची गरज नाही. मी त्या 5 दिवसाच्या आतच कृष्णाला आणि तुमच्या नवऱ्याला म्हणजे युवराजला शोधणार आहे. परंतु मला एक कळत नाही की तो युवराज तुम्हाला कसं सहन करत असणार. मला तर वाटतंय युवराज स्वतःहूनच तुम्हाला सोडून गेला असणार, कारण तो तुम्हाला कंटाळला असणार. तर हे ऐकल्यानंतर पिंकी शांतच होते. पिंकी थोडी हट होण्याचं नाटक करते. तर राघवच्या लक्षात येतं. राघव म्हणतो, सॉरी, मला तुम्हाला हट करायचं नव्हतं. तर आता पिंकी ही रडण्याचं नाटक करत म्हणते, तुमच्या सिंधूवर लव आहे, तितकंच लव माझ्या धनींचंही माझ्यावर असतं आणि मी अगदी सुखाने संसार करत असते. परंतु आता तर मला काहीच समजत नाहीये की काय होत आहे माझ्या आयुष्यात. तर राघव म्हणतो, शांत व्हा, असं काही होणार नाही. मी दिलेला प्रॉमिस पूर्ण करणार आहे. हा राघव दिलेला प्रॉमिस नेहमीच पूर्ण करतो आणि मी लवकरच तुमच्या युवराजला शोधून घेऊन येणार आहे. तर पिंकी नाटक करत म्हणते, नाही, आता मला कुठल्याही प्रकारचा त्रास नको आहे आणि मला आता कोणाचंही तोंड पाहायचं नाहीये. असं म्हणत पिंकी तिथून निघून जाते. तर राघव म्हणतो, काय चाललंय हे? एवढे कोणाचे मूड बदलत असतात का? हे कसं शक्य आहे? मला तर काहीच कळत नाहीये पिंकीचं. आता राघवच्या डोक्यात काहीच सुचत नसतं आणि म्हणूनच राघव रिषभला फोन करतो आणि रिषभला विचारतो, रिषभ तू आलायस ना? मग आता रिषभ हा राघवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. तर रिषभ आता राघवला म्हणतो, दादा मी तिथे जाऊन आलो, सर्वांना भेटलो, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाला काहीच माहित नाही. परंतु मला एक गोष्ट खटकली. राघव विचारतो, काय? राघव मला रिषभ म्हणू लागतो, दादा तुला जर एखादी गोष्ट जर लपवायची असेल तर तू काय सांगशील? तर राघव म्हणतो की मला आठवत नाही. रिषभ म्हणतो, अगदी बरोबर, आता हेच सगळं काही तिथे झालं आहे. आता राघवच्या लक्षात येतं आणि राघव म्हणतो, म्हणजे गोदा मावशीने सगळं काही आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला. आता राघवला गोदा मावशीचं बोलणं आठवत असतं. रिषभ म्हणतो, गोदा मावशी काय म्हणाली होती की कृष्णाचं आई वडिलांचं ऍक्सिडेंट झालं, परंतु तिथे गेल्यानंतर कोणालाही याबद्दल काहीच माहित नाही आणि हीच गोष्ट मला खटकली. आता राघवच्याही सगळं काही लक्षात येतं आणि राघव लगेच पाटील यांना फोन करत म्हणतो, पाटील साहेब मी लगेच तुम्हाला काही डिटेल्स पाठवत आहे आणि त्या फाईल मला अर्ध्या तासाच्या आत मला हव्या आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन मला सांगायची आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पिंकी ही गोदा मावशीला फोन करते. तर गोदा मावशी पिंकीला म्हणतात की मी पोलीसवाल्याला कृष्णाची अर्धी स्टोरी सांगितली आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी कृष्णाही गेली आहे, हे मी सांगितलंच नाहीये. आता पिंकी मनाशीच म्हणते की त्यांना जर सिंधू हीच कृष्ण आहे हे जर कळालं तर. मावशी म्हणतात, नाही पिंकी मॅडम, असं व्हायला नको. असं जर झालं तर सिंधूच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पिंकीला धडा शिकविण्यासाठी सर्वजण एकत्र आलेले असतात आणि मधू म्हणू लागते की आता पिंकीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता सर्वजण तिला धडा शिकवण्यासाठी जातात. आता मधू ही पिंकीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि तिला म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पिंकी विचारते, काय? तुला आणि माझ्याशी बोलायचं आहे? तर मधू म्हणते की हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत तिला मिठी मारते. तर पिंकी विचारते, इतना पैर? तर त्याच वेळी पिंकीचं लक्ष नसताना त्या संधीचा फायदा घेत रेश्मा आणि ऋतुजा तिच्या रूम मध्ये जातात आणि आपल्या प्लॅन प्रमाणे काम करतात आणि बाहेर येतात. आता पिंकीच्या रूम मध्ये त्यांनी एक टोपली ठेवलेली असते. आता त्यामध्ये नक्की काय असेल आणि हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? पिंकीला यामुळे त्रास होईल का? हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.